नमस्कार मित्र, मी राहुल चव्हाण परत आपला आरबीसी एज्युकेअर मध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे. प्रिय विद्यार्थी मित्र, जसे की आपण सांगितले होते 2025 यामध्ये आरबीसी एज्युकेअर टॅलेंट सर्च एक्झाम आपल्या आजूबाजूतील सर्व शाळा आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, याकरिता आपण सर्व रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घेण्याच्याच मार्गावर आहे. अर्ध्याच्या वर रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेले आहेत, परंतु या वर्षी आपण आरबीसी एज्युकेअर ऑनलाईन पोर्टलवर ऑनलाईन एक्झाम घेणार आहोत. त्याकरिता कोणतीही नवीन गोष्ट सुरुवात करताना थोडा त्रास होत असते. त्यामुळे आपला आरबीसी एज्युकेअर पोर्टलचं जे ऍप आहे ते ऍप कशा पद्धतीने वापरावं या संदर्भातील हा व्हिडिओ आहे. तर सर्वांनी व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहावे ही विनंती आहे. प्रिय विद्यार्थी मित्र, आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याकरता फॉर्म सगळ्यांना मिळालेलेच आहेत. त्या फॉर्मवर तुम्ही जो नंबर दिला त्या नंबरवर हा पेपर येणार आहे. आपण तोच नंबर त्यामध्ये द्यायचा आहे जो परीक्षेच्या दिवशी आपल्या जवळ असणार आहे. तर कृपया त्यात लिहिताना आपण असाच नंबर ऍड करावा. तर विद्यार्थी मित्र, आज आपण ऑनलाईन एक्झाम कशी होणार आहे या संदर्भात थोडी माहिती जाणून घेऊया. प्रिय विद्यार्थी मित्र, सर्वप्रथम तुम्हाला YouTube चॅनलवर तुमच्या स्वतःच्या YouTube ऍपवर जाऊन तुमचं जे अकाउंट आहे ज्यामध्ये तुमच्या उजव्या साईडला यू लिहिलेलं दिसते त्यावर टॅप करायचंय. वर सर्च बारवर गेल्यानंतर @RBC एज्युकेअर विद्यार्थी मित्र, यामध्ये कुठेही स्पेस नाहीये. अशा पद्धतीनं सर्च केल्यानंतर आपलं चॅनल तुम्हाला दिसेल. तुम्हाला सर्वप्रथम त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर मित्र, प्ले स्टोअर मध्ये जाऊन प्रिझम्स 1 नावाचं एक ऍप डाउनलोड करायचंय. व्हाईट कलरचा मोबाईल आणि ब्ल्यू कलरचा 1 असा त्यावरचा सिम्बॉल दिसेल. ते इन्स्टॉल करून घेतल्यानंतर ते ऍप तुम्हाला तुमचा रजिस्टर केलेला नंबर विचारेल. तो नंबर टाकल्यानंतर ते तुम्हाला एक ओटीपी सेंड करेल. त्याच्या खाली एक ऑप्शन येते सेंड ओटीपी, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये आणखी ऑप्शन आहेत. तुमचा युजर आयडी पासवर्ड घेऊनही तुम्ही लॉग इन करू शकता. सगळ्या विद्यार्थ्यांना युजर आयडी आणि पासवर्ड टेक्स्ट मेसेज मधून मिळतीलच, परंतु तुम्ही तुमचा रजिस्टर केलेला मोबाईल नंबर टाकल्यानंतर ते एक सिंपलचा एक ओटीपी पाठवते. तो ओटीपी फिल केल्यानंतर तुमच्याच प्रिझमवर आरबीसी क्लासेस आरबीसी एज्युकेअर क्लासेस असं एक डॅशबोर्ड दिसेल आणि त्याच्या खाली तुमचं अकाउंट म्हणजे तुमचं नेम दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही समोर ऍप मध्ये जे वेगवेगळ्या पद्धतीचे अप्लिकेशन्स उघडलेले पाहाल. त्यामध्ये सरळ लाईन मध्ये 3ऱ्या नंबरवर क्विज नावाचं एक अप्लिकेशन आहे. त्या अप्लिकेशनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर आपला येणारा पेपर तुम्हाला त्यामध्ये सापडेल. विद्यार्थी मित्र, पुष्कळच्या विद्यार्थ्यांना हे जाणून घ्यायचं होतं की ही जी परीक्षा आपण घेणार आहे यामध्ये आपण 4 विभाग केले आहेत. वर्ग 5वी ते 7वी सर्व मीडियम साठी, 8वी ते 10वी, नंतर 11वी 12वी आर्ट्स आणि 11वी 12वी विज्ञान म्हणजे सायन्स. आपण विद्यार्थी मित्र हे 4 विभाग याकरिता केले होते की जसं बाकीचे एक्झाम घेतच असतात, परंतु यामध्ये 5वी पासून तर 10वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सारखाच पेपर बनवला जातो. तर विद्यार्थी आणि पालकांच्या हे लक्षात आलं असेलच की 5वीचा विद्यार्थी 10वीचा क्वेश्चन्स नाही सॉल्व्ह करू शकत, आणि जर आपण 5वीच्या लेवलचे क्वेश्चन टाकले तर 10वीचा विद्यार्थी आरामात मार्क्स घेऊन जाईल. म्हणजे ही जी स्पर्धा परीक्षा आहे यामध्ये 100% वरच्या वर्गातीलच मुलं पहिला नंबर घेऊन जातील. तसं न होता आपण 3 वर्गाचा एक ग्रुप केला, ज्यामध्ये 5वी ते 7वी, 8वी ते 10वी, 11वी 12वी आर्ट्स वाल्यांसाठी त्यांचे वेगळे सब्जेक्ट, म्हणजे ज्यामध्ये अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास हे त्यांचे मेन सब्जेक्ट असतात, त्यावर त्यांना प्रश्न विचारले जातील. विज्ञान विषयाचे जे स्टुडंट असतील सायन्सवाले त्यांच्यासाठी सीईटीचा जसा पेपर होते त्या पद्धतीचे त्यांना क्वेश्चन्स विचारले जातील. 5वी ते 10वी आणि 5वी ते 10वीचे जे 2 ग्रुप केले आपण, त्यामध्ये त्यांचा सगळा सिलेबस आणि
कला आणि विज्ञान यांचाही सिलेबस यावर आपण नंतर एक स्पेशल वाला व्हिडिओ यानंतर अपलोड करणार आहे. परंतु परीक्षा कशी द्यायची आहे या संदर्भात ते ऍप डाउनलोड करून कसं यूज करतात हे समजणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रो, आज हा आपला जो पहिला व्हिडिओ आहे जो आपल्या ग्रुपवर आणि तुम्हाला मिळालाच असेल, त्यामध्ये आपण हेच सांगून राहिलो की तुम्ही हे ऍप कसं डाउनलोड कराल, त्यामध्ये रजिस्टर केलेला नंबर कसा टाकाल, त्यानंतर तुम्हाला आपलं ज्या पोर्टलवर तो पेपर येणार आहे ते पोर्टल तुम्हाला कशा पद्धतीनं दिसेल, ते कसं तुम्ही वापराल या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम YouTube वर जाऊन आपल्या स्वतःच्या अकाउंटवर जाऊन सर्च बार मध्ये @RBC एज्युकेअर या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर प्ले स्टोअर मध्ये वापस आल्यानंतर आपण प्रिझम्स 1 नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्यामध्ये एक व्हाईट कलरचा मोबाईल आणि एक ब्ल्यू कलरचा 1 लिहिलेला दिसेल. ते डाउनलोड केल्यानंतर ओपन केल्यानंतर तुम्हाला तो तुमचा रजिस्टर केलेला नंबर मागेल. तो नंबर टाकल्यानंतर सेंड OTP हे ऑप्शन निवडा. त्यानंतर तुम्हाला तो एक OTP पाठवेल. जर तुम्ही दुसऱ्या कोण्या नंबरवरून जर ते करत असाल तो OTP सेंड करणारच नाही. ज्यावेळेस तुम्हाला OTP मिळेल तुम्ही तो OTP टाकल्यानंतर ते ऍप तुम्हाला समोर घेऊन जाईल. त्यामध्ये तुम्हाला RBC क्लासेस या नावाचं एक डॅशबोर्ड दिसेल. ते तुम्ही ओपन केल्यानंतर त्यामध्ये 3 नंबरला सरळ लाईन मध्ये 3 नंबरला एक क्विज नावाचं ऍप्लिकेशन दिसेल. त्या ऍप्लिकेशन मध्ये आपला 3 जानेवारीचा येणारा पेपर तुम्हाला पाहायला मिळेल. विद्यार्थ्यांमध्ये काहीही संभ्रम नसायला पाहिजे किंवा कोणतेही कन्फ्युजन राहायला नको याकरिता हे ऍप्लिकेशन तुम्ही आजच डाउनलोड करून यूज करून पहा. त्यानंतर आपण याला 1 तारखेला एक सॅम्पल पेपर म्हणून 5 किंवा 10 प्रश्न तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलवर पाठवू. या प्रश्नाचे हे जे प्रश्न आहे हे एकदम साधे असणार आहेत. यामध्ये फक्त तुम्हाला ते कसं यूज करतात किंवा त्यामध्ये काय काय चुका होऊ शकतात तुमच्याकडून या संदर्भात आपण हे पहिले 5-10 क्वेश्चन तुम्हाला सेंड करू. ते सोडवल्यानंतर त्याचेही मार्क्स तुम्हाला कसे मिळतात, काय मिळतात, ते ऍप्लिकेशन कसं काम करते, त्यानंतर त्यामध्ये आपल्या काही चुका होत नाही ना हे सगळं, त्यानंतर तुम्हाला जे क्युरीज असतील ते तुम्ही आपल्या ग्रुपवर तुम्ही कमेंट मध्ये टाकू शकता किंवा डायरेक्ट YouTube चॅनलच्या कमेंट मध्ये टाकू शकता. या व्हिडिओच्या खाली त्या प्रत्येक शंकेचं निरासन करणं हे आमचं कर्तव्य आहे. तर विद्यार्थी मित्र, यानंतर या 4ही ग्रुपमधून पहिला नंबर ज्याला येणार आहे, आपण ठरवल्याप्रमाणे प्रत्येकाला 2100 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे. परंतु राहिलेल्या विद्यार्थ्यांचं काय, त्यांच्यासाठी काय, तर हे ऍप्लिकेशन तुम्ही तसंच ठेवू शकता. या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला प्रत्येक आठवड्याला एक क्वेश्चन पेपर 30 क्वेश्चनचा सोडवण्यासाठी मिळेल. त्यामुळे तुमचा जो अभ्यास तुम्ही रेग्युलर करता आहेत त्या अभ्यासाची तयारी होईल आणि परीक्षेत तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. उन्हाळ्यामध्येही आपण या पूर्ण ऍप्लिकेशनवर तुमचा एक पूर्ण फास्ट ट्रॅक बॅच सारखा एक कोर्स चालवू. त्याचेही कोणतेही शुल्क RBC एज्युकेअर क्लासेस घेत नाही, हे सर्वांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. RBC एज्युकेअर सेंटरला नेहमी जुडून राहावं. सर्वांना विनंती आहे, आपण सर्वजण एज्युकेशनल, इन्फॉर्मेशनल अँड तुमचं नॉलेज ग्रो करण्यासाठी @RBC एज्युकेअर सबस्क्राईब करून ठेवाल. धन्यवाद.